नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे. तर आज मी तुम्हाला एक खास दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल काही माहिती सांगणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजी शिवाजी भोसले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 पुण्याच्या पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या आईचे नाव महाराणी सईबाई होते. संभाजी महाराज लहानपणापासूनच खूप हुशार आणि धाडसी होते. जेव्हा ते 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी आऊसाहेब जिजामातांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई होते. काही काळाने छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजांचे राज्याभिषेक झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाच्या मनात संभाजी महाराजांच्या बद्दल भय निर्माण झाले होते. पण काही काळानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले. त्यावेळेस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस अतोनात हाल केले आणि शेवट औरंगजेबाने 11 मार्च 1669 मध्ये तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. अशा या महान स्वराज्य रक्षक राजाला माझा प्रणाम. सिंहाचा जबड्यात घालीन हात, मोजिंदात ही जात मराठ्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र.